मुलीचा जीव वाचवायला मदत करा, कोणीतरी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. अगं जान्हवी कुठे आहेस तू? कधीची वाट बघतोय मी तुझी. एक मिनिट मिस्टर सुबोध, मी जान्हवी नाही. नाही मग जान्हवी कुठे आणि तिचा फोन तुमच्याकडे कसा काय? तुम्ही ताबडतोब सिटी हॉस्पिटलला या प्लीज. आपल्याला जान्हवीच्या घरच्यांना बोलवावं लागेल. तिचे कोणी नातेवाईक नाहीयेत. म्हणजे ती पल्लवी नावाच्या एका मैत्रिणीकडे राहते. पल्लवीलाही बोलावून घ्यायला हवं. जानू एकदा तरी डोळे उघडून बघ ना माझ्याकडे. सुबोधचा काही अंदाज येत नाही. तो खरंच हळवा आहे की शिर्के साहेब म्हणतायत त्याप्रमाणे तो नाटक करतो. जिथे गुन्हा घडला तिथे सीसीटीव्ही कॅमेरा होता, त्यामुळे त्या कॅमेऱ्यात सगळं रेकॉर्ड झालं. तो माणूस कोणीही असू शकतो, जान्हवीवर प्रेम करणारा किंवा द्वेष करणारा सुद्धा. हो मॅडम, असा एक तरुण होता, त्याला ही अशीच दाढी मिशी होती. कोण होता तो? हात सोड माझा, हात सोड नाहीतर. सर हा मला नेहमी त्रास देतो. तुला आत्ताच्या आत्ता या कॉलेजमध्ये रस्टिकेट करतोय. तुझ्यामुळे मी रस्टिकेट झालोय. सोडणार नाही, बघून घे. ना करते प्यार तुम्ही से कर बैठे, करना था इनकार मगर इकरार तुम्ही से कर बैठे. फ्लर्ट करणं बंद कर मयंक, मी तुझी कधीच होऊ शकणार नाही. हा माझी झाली नाहीस तर कोणाचीही येऊ शकणार नाही. साहेब साहेब खरं सांगतो साहेब, साहेब मी त्या मारेकऱ्यांमध्ये सामील नव्हतो साहेब. जान्हवी, जान्हवी काय होतंय? जान्हवी, जान्हवी हे बघ पल्लवी आली. जान्हवी काय सांगायचंय तुला? I'm sorry, but she is no more. हॅलो, अरे कुठेस तू? बरं ठीक आहे, या. अरे अरे कोणीतरी या मुलीला खूप लागलाय. अरे अरे तिला हॉस्पिटलला न्यायला मदत करा रे, नाहीतर मरेल ती पोरगी. अरे अरे माणूस की सोडणे का रे तुम्ही लोकांनी? कोणीतरी मदत करा रे, हिला मदत करा. काका, आता आपण दोघांनी कसं न्यायचं हिला हॉस्पिटलात? कसं उचलायचं या पोरीला?
बघा हो कसं मारलंय या पोरीला. काय दुश्मनी होती त्याची हिच्या संगत काय माहिती. देवा परमेश्वरा आता तूच वाचीव या पोरीला. अरे कोणीतरी वाचवा रे, या मदतीला या कोणीतरी. या रे या कोणीतरी या. अरे कोणीतरी मदतीला या रे. अरे या मुलीला हॉस्पिटलला न्यायचंय, कोणतरी या मदतीला. मॅडम तिथे ते आजोबा ओरडतायत. काहीतरी गडबड आहे. थांब बघूयात आपण. अरे कोणीतरी मदत करा रे. अरे अरे या मुलीचा जीव वाचवायला मदत करा कोणीतरी, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. तरी या बघा. काय झालं? काय झालं हिला? कोणी मारलाय? मॅडम कोण आहे ही? कोणी मारलं हिला आणि तुम्ही कोण आहात तिचे? हे बघा या आमच्या मॅडम, अस्मिता मॅडम, खासगी गुप्तहेर आहे. प्लीज सांगा. मी हरचे इथे जवळच राहतो. ही आमची कुणी नाही, पण रस्त्यात हिच्यावर हल्ला झाला आणि मदतीला कुणी आलं नाही, म्हणून मी इथं थांबलो. वय मी बी त्यांच्या संगत थांबले. माझं नाव यमुना. हल्ला झाला तेव्हा तुम्ही पाहिलं का? तो माणूस कसा दिसत होता? हा दाढीवाला होता तो. अचानक आला, हल्ला केला आणि निघून गेला. हिची शुद्ध जाते. हिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला हवं. हो तुम्ही जरा हिला उचलायला मदत करता प्लीज. ओ दादा जरा इकडे या ना, हिला प्लीज गाडीत ठेवायला मदत करा. सावकाश. हा पोलीस स्टेशन. अस्मिता अग्निहोत्री बोलते, खासगी गुप्तहेर. इथे अवधूत नगरमध्ये शंकराच्या मंदिरासमोर जो रस्ता आहे तिथे एका मुलीवर हल्ला झालाय चाकूने. तिची कंडिशन क्रिटिकल आहे. तिला ताबडतोब ऍडमिट करायला हवं. तिला सिटी हॉस्पिटलमध्ये नेऊ का? हो हो साक्षीदार आहेत, 2 साक्षीदार आहेत. ओके सर. ओके ओके थँक्यू थँक्यू. मी पोलिसांना कळवलंय, ते इथे येत आहेत. तुम्ही प्लीज त्यांना कॉपरेट करा. हां इथे थांबा, आम्ही जातो पुढे. थँक्यू. मॅडम आणि मनाका आतापर्यंत पोहोचायला पाहिजे होते. अजून कसे पोहोचले नाही? शिडराव मनाकाला फोन करून बघा तरी कुठेपर्यंत पोहोचलेत ते. आता काय सिद्धेश्वर म्हटल्यावर थांबलोच नाही. हां ओके. हां आम्ही पोचतो लगेच. बाय. बंडू आत्ताच्या आत्ता आपल्याला अवधूत नगरमध्ये जायचं. तिकडे एका मुलाने एका मुलीवरती चाकू हल्ला केला. ती मुलगी गंभीर जखमी झाली आणि मॅडम आणि मनालीने तिला सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. पोलीस केसही झाली. आपल्याला आत्ताच्या आत्ता तिथे जायचं आणि सस्पेक्ट बद्दल जी काही माहिती मिळेल त्याची चौकशी करायची. शिडराव हे अवधूत नगर मला माहिती आहे. चला तुम्ही. जान्हवी कशी नाही आली अजून? नेहमीच्याच ठिकाणी भेटते म्हणाली होती. मला वाटलं मलाच उशीर झालाय. अजून कशी नाही आली?
फोन का उचलत नाहीये, कुठं अडकली असेल? हा बोल सुबोध. हा पल्लवी, अगं तू ऑफिसमध्ये आहेस का घरी पोहोचलीस? नाही रे, मी घरीच आहे. का काय झालं? राजा राणीची डेट फिक्स असताना दासीची आठवण कशी काय झाली आज? अगं तसं नाहीये, जान्हवी अजून इथं पोहोचलेली नाहीये आणि फोन पण उचलत नाही. कसं शक्य आहे? घरातून तर वेळेवर निघाली होती ती. वेळेवर निघाली, मग एव्हाना पोचायला हवी होती. हो. कुठे अडकली असेल? डॉक्टर साहेब, मी पोलिसांना इन्फॉर्म केलंय, त्यामुळे तुम्ही फॉर्मॅलिटीची आणि ट्रीटमेंटच्या खर्चाची अजिबात काळजी करू नका. फक्त ही मुलगी वाचायला हवी. अस्मिता मॅडम, ब्लिडिंग खूप जास्त झालंय, त्यामुळे इतक्यात काहीच खात्री देता येत नाही. बट स्टील वी विल ट्राय आवर बेस्ट. मॅडम, तिला ऍडमिट केली आहे, त्याची फाईल. तिची बॅग चेक केली आहे मी. नाव नसलेल्या पावत्या आणि पैसे या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. मोबाईल लॉक नव्हता, त्यामुळे मी ओपन करून बघितलं. सुबोध नावाने 3 मिस्ड कॉल्स आहेत. आपण गाडीत असू त्यामुळे आपल्याला समजलं नाही. पर्स व्यवस्थित चेक केलीस का? ओळख पटेल असं काहीच नाहीये? काहीच नाही. देतो जरा मोबाईल दे. हो. सुबोधला फोन लावूया. अगं जान्हवी, कुठे आहेस तू? कधीची वाट बघतोय मी तुझी, आणि तू फोन का उचलत नव्हतीस? एक मिनिट मिस्टर सुबोध, मी जान्हवी नाही, मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. खाजगी गुप्तहेर अस्मिता? नाही, मग जान्हवी कुठे आणि तिचा फोन तुमच्याकडे कसा काय? सांगते, सगळं सांगते. मला आधी सांगा, तुम्ही जान्हवीचे कोण? तुम्ही तिचे रिलेटिव्ह आहात का? रिलेटिव्ह म्हणजे शी इज माय फियांसी. पण जान्हवी कुठे आणि तुम्ही एवढी चौकशी का करताय? मी तुम्हाला भेटून सगळं सांगते. तुम्ही ताबडतोब सिटी हॉस्पिटलला या प्लीज. सिटी हॉस्पिटल का? काय झाले सांगा ना. जान्हवी बरी आहे ना? तुम्ही बोलत का नाही आहात? हे बघा, तुम्ही पॅनिक होऊ नका. जान्हवी बरी आहे, थोडंसं लागलंय तिला. काय जान्हवीला लागलंय? तुम्ही प्लीज ताबडतोब हॉस्पिटलला या ना, मग आपण सविस्तर बोलू. ठीक आहे, मी पोहोचतो तिथे. या. मी इथंच रोज भाजी विकते साहेब. त्या टायमाला बी मी इथंच होते. मी बघितलं साहेब, तो आला आणि पोरीवर सपासप वार करून पळून गेला तो माणूस. ज्यांनी हल्ला केला त्याच्याशिवाय आणि कोण इथे होतं संशयास्पद? हो, एक बाईकवाला होता. तो फोनवर बोलतोय असं दाखवत होता, पण हल्ला झाला तसं तो पळून गेला. त्या मारेकऱ्याला ओळखता तुम्ही? नाही नाही आणि त्या बाईकवाल्याला? नाही. त्या बाईकवाल्याला शोधलं पाहिजे. कुठे राहतो तो, तुम्हाला माहिती आहे? नाही, नाव पत्ता माहित नाही. हा, पण गार्डन जवळच्या टपरीवर कधी कधी चहा प्यायला येतो. अच्छा, ठीक आहे. जान्हवी कुठे? ती ऑपरेशन थिएटर मध्ये आहे, पण तुम्हाला तिला आता भेटता येणार नाही. मला एकदा तरी भेटू द्या ना तिला. असं काय करताय तुम्ही? सॉरी, प्लीज एक्सक्यूज. अहो, पण तुम्ही असं करूच कसं शकता? मी तिचा होणारा नवरा आहे. सुबोध? हा, मीच. तुम्ही बघा ना, ते मला जाऊ देत नाहीयेत. त्या अस्मिता मॅडम कुठे? त्यांनी मला फोन केला होता. मीच अस्मिता, आणि ही माझी सहकारी मनाली. प्लीज शांत व्हा, इतकं पॅनिक होऊ नका. अस्मिता मॅडम, प्लीज मला सांगा ना काय झालंय ते.
जान्हवीवर हल्ला झाला. काय? हल्ला? हो, रस्त्यात कोणतरी चाकूने वार केलाय तिच्यावर. एका अज्ञात हल्लेखोराने जान्हवीवरती चाकूने हल्ला केला. आमचे काही पोलीस तिथे तपास करतात आणि काही लोकांचा जबाब नोंदवतात. तुम्ही कोण? मी सुबोध धारकर, जान्हवीचा मित्र. तुम्हाला कसं कळलं की जान्हवीवर हल्ला झालाय? ते अस्मिता मॅडमनी जान्हवीच्या फोनवरून मला फोन केला होता. हो, यांचे मिस्ड कॉल्स होते तिच्या मोबाईलवर आणि त्याआधी तिने यांना फोन केला होता. तिचा फोन. तुम्ही 3 वेळा तिला कॉल केला होता. त्याआधी तिचा फोन तुम्हाला आला होता? हो, ॲक्च्युली आमचं नेहमीच्या ठिकाणी भेटायचं ठरलं होतं, पण मला पोचायला 10 मिनिटं उशीर झाला आणि मी जेव्हा तिथे पोचलो तर बघितलं की जान्हवी तिथे नव्हती. म्हणून मग मी जान्हवीला कॉल केला, पण तिने काय कॉल रिसीव्ह केला. का बोलवलं होतं तुम्ही तिला? आणि हल्ला झाल्यावरच का पोचला? म्हणजे नाही, मला काय माहित होतं का हल्ला होणार आहे ते? तुमचा संशय आहे माझ्यावर? अहो, जान्हवी सोबत माझं लग्न ठरलंय. ठरलंय काय? झालं जरी असतं ना तरी कायद्याच्या दृष्टीने तुम्ही आमच्यासाठी एक संशयित आहात आणि असा हल्ला झाल्यावरती आम्हाला प्रत्येक सस्पेक्टची चौकशी करावीच लागते. अस्मिता मॅडम, आपल्याला जान्हवीच्या घरच्यांना बोलवावं लागेल. तिचे कोणी नातेवाईक नाहीयेत. म्हणजे ती पल्लवी नावाच्या एका मैत्रिणीकडे राहते. मगाशी ती कॉल उचलत नव्हती तेव्हा मला काळजी वाटली, म्हणून मग मी पल्लवीला फोन केला होता की ती वेळेवर घरातून निघाली की नाही हे विचारायला. पल्लवीलाही बोलावून घ्यायला हवं इथे. तिच्या सोबत कोणतरी थांबायला इथे लागेल ना. ठीक आहे, फोन करतो मी. हॅलो पल्लवी. अगं एक भयंकर प्रकार घडला. हां, थँक्यू. शेडराव, ती पोरगी म्हणाली त्याप्रमाणे तो बाईकवाला इथं छापायला येतो ना? पण आपण शोधणार कसं त्याला? म्हणजे त्याचा चेहरा कुठे माहिती आपल्याला? आपण त्या पोरीकडनं वर्णन घ्यायला पाहिजे होतं त्याचं. ते काम पोलीस करतात बंडू. आपण त्या हल्लेखोराला शोधण्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. त्या हल्लेखोराचा नसता विचार जरी मनात आला ना तर रगात खवळते शेडराव. मनाकडनं कळवलं की तिला लई लागली. तिच्यावर हल्ला करताना त्याला काय बी वाटलं नसेल. ती माणूस आहे का सैतान? हा कसला राग, हा कसला लोभ? बंडू, त्या माणसाने तिच्या पर्सलाही हात लावलेला नाही. म्हणजे हा हल्ला चोरीच्या उद्देशाने नक्कीच केलेला नाही. मग त्या माणसाला तिच्या जीवावरती उठण्याचं कारण काय? तेही सगळ्या लोकांसमोर भर दिवसा. हे एकतर्फी प्रेमात तर नसेल? म्हणजे असं प्रेमात असलेला माणूस नॉर्मल नसतो हे आपल्याला माहिती आहे. असू शकतं. मी या गोष्टीचा विचार करतोय की हे सगळं ज्यांनी कोणी पाहिलं असेल अशी एखादीही व्यक्ती नाहीये तिकडे. आहे एक व्यक्ती आहे ज्यांनी ही सगळी गोष्ट पाहिली आहे. कोण आहे तो? अरे, सीसीटीव्ही कॅमेरा. म्हणजे तिथे जे काही घडलं ते त्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं असणार. तो जर का कॅमेरा चालू असेल तर आपल्याला कळेल नक्की तिथे काय घडलं होतं. आपण पोलिसांकडे जाऊया म्हणजे आपल्याला कळेल. चल. कोणी मारलं तुला?
का मारलं ग? त्याला खरंच दुःख झालंय की हा नाटक करतो हेच कळत नाही. आता त्या मुलीवरती नेमका हल्ला कोणी केला हे तीच सांगू शकेल. डॉक्टर काय कंडिशन आहे? तिच्यावर वार झालाय आणि हा वार तीक्ष्ण धारधार चाकूनी झालाय. रक्तही बरंच गेलंय. ती शुद्धीवर कधी येईल याबद्दल सांगणं कठीण आहे. इनफॅक्ट तिच्यावरचा धोका अजून टळलेला नाहीये. ठीक आहे सर, थँक्यू. पाताडे मॅडम, हे हवालदार पाताडे हे इथे लक्ष देतील, कारण की सुबोधचा साथीदार सुद्धा हल्लेखोर असू शकतो. पाताडे बारीक लक्ष ठेवा. जान्हवी शुद्धीवर आल्याशिवाय तपासाला योग्य दिशा मिळणार नाही. तिथे घटनास्थळी काही माहिती मिळाली का? हो, तिथे चौकशी करणाऱ्या हवालदारला असं कळलं की घटनास्थळी एक माणूस होता बाईकवर. तो बराच वेळ तिथे थांबला होता. त्याच्यावर आमचा संशय आहे, कारण हल्ला झाला आणि तो पसार झाला. तो जर ताब्यात आला तर कदाचित हल्लेखोर कोण आहे कळू शकेल. जान्हवी बरी झाल्याशिवाय आणि तो हल्लेखोर सापडल्याशिवाय मलाही चैन नाही पडणार. माझे सहकारी सीड आणि बंडूजी ऑलरेडी तपासाला लागले. काही हरकत नाही मॅडम, आमचा फुल सपोर्ट तुम्हाला. आणि तुम्ही देवासारखे धावून आलात म्हणून त्या जान्हवीला वेळेवरती ट्रीटमेंट मिळाली. हे बघा, एकमेकाच्या साहाय्याने आपण त्या हल्लेखोराला शोधून काढू. येतो. जानू, एकदा तरी डोळे उघडून बघ ना माझ्याकडे. जानू, तू सांग मला, तुला कोणी मारले? मी जिवंत नाही सोडणार. सिस्टर, कसा शांत राहू मी? बघा ना, नराधमाने हिची काय अवस्था केली. आणि तुम्ही म्हणताय शांत राहा. कसा शांत राहू मी? साहेबांची शंका खरी आहे तर हा नाटकच करतोय. याच्यावर लक्ष ठेवायलाच पाहिजे. जान्हवी शिंदे कुठे ऍडमिट आहे? पहिला मालावर. हॅलो सिस्टर, जान्हवी शिंदे 103. जान्हवी? पल्लवी, बघ ना जान्हवीची काय अवस्था झाली. जान्हवीच्या जीवाला काही बरं वाईट झालं ना तर मी नाही जगू शकणार ग. सुबोध, असं काही बोलू नकोस. काही होणार नाहीये जान्हवीला. देव आहे जगात, तो अन्याय नाही होऊ देणार. सोबत पण हे सगळं झालं कसं? अगं, आम्ही अवधूत नगरच्या शिवालयाजवळ म्हणजे नेहमीच्या ठिकाणी भेटायचं ठरलं होतं. मला पोचायला फक्त 10 मिनिटं उशीर झाला आणि तेवढ्यात हे सगळं घडलं. पल्लवी, डॉक्टर आणि नर्स म्हणतात की हिच्या जीवाचा धोका अजून टळलेला नाहीये. टळेल, नक्की टळेल. यमदूत हिच्याजवळ फिरकूही शकणार नाही. आपली देवावरची अढळ श्रद्धा काही होऊ देणार नाही जान्हवीला. खरंच असं होईल पल्लवी? हो, होईल. तू नको काळजी करूस. अस्मिता मॅडम कुठे आहेत? मी आलेच त्यांना भेटू. ओके.
अस्मिता मॅडम, अस्मिता मॅडम, मी पल्लवी, जान्हवीची मैत्रीण. हां मॅडम, पल्लवी शांत हो. तू बस आधी, बस, ये इथे बस. शांत. सुबोध खूप हळव्यापणाचा आहे. त्याच्यासमोर रडले असते तर तो कोसळलाच असता, खचला असता तो. म्हणून नाही रडले त्याच्यासमोर. पण आता नाही सावरू शकत स्वतःला. शांत हो पल्लवी. जान्हवी लवकर बरी हो. मॅडम, तुम्ही देवासारखे आलात. जान्हवी तुमच्या नात्याची नाही, तुमच्या ओळखीची नाही, तरी तुम्ही गाडी थांबवली, तिला ऍडमिट केलं. तुमच्यामुळेच जीव वाचलाय तिचा. तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाहीये मला मॅडम. अगं आभार कसले मानतेस? आणि इतर कुठलंही नातं नसलं तरी माणुसकीचे नातं तरी आहेच ना आपल्यामध्ये. पण त्या हल्लेखोराची माणुसकी कुठे गेली होती? का केलं असेल त्याने जान्हवी सोबत हे? तिचं कधीच कोणाशी भांडण नाही, कधीच कोणाशी वैर नाही. का केलं त्याने हे? हॅलो, हा जैन साहेब. हो, रात्रभर मी इथंच थांबेन. तुम्ही इथली काळजी करू नका. होय. मॅडम, आम्ही बऱ्याच जणांची चौकशी केली. त्या हवालदार साहेबांनी पण चौकशी केली, पण त्यानं कोट घातला होता आणि दाढी मिशा होत्या, याच्या परीस काही कळालं नाही. अचानक हल्ला झाल्यामुळे सगळीकडे गोंधळ उडाला होता. त्या गडबडीत कोणालाच त्या गुन्हेगाराचा चेहरा नाही बघता आला. तेही स्वाभाविकच आहे ना. म्हणजे अशा वेळी माणूस आधी स्वतःचा जीव वाचवतो, मग दुसऱ्यांचा. हा, पण त्यातल्या त्यात एक सुदैवाची गोष्ट म्हणजे जिथे गुन्हा घडला तिथे सीसीटीव्ही कॅमेरा होता. त्यामुळे त्या कॅमेऱ्यात सगळं रेकॉर्ड झालं. मी पोलीस स्टेशनला तुमचं नाव सांगितलं आणि ते फुटेज मिळवण्यासाठी रिक्वेस्ट केली. बघूया ते पाठवतील आपल्याला. म्हणाली तुझा काय रिपोर्ट? मॅडम, पल्लवी आणि जान्हवी ज्या सोसायटीत राहतात तिथे आणि आजूबाजूला मी चौकशी केली. त्या सोसायटीत जान्हवी सगळ्यांची लाडकी. तिचं कुणाशी भांडण नाही. त्या दोघींच्या रिलेशन बद्दलही चौकशी केली. अगं, पल्लवी आणि जान्हवीची कॉलेजपासूनच अशी मैत्री आहे. एकीला लागलं तर दुसरीच्या डोळ्यात पाणी यावं अशी. काकू, रागवू नका, पण केसच अशी आहे म्हणून विचारावं लागतं. मला सांगा, त्या दोघींमध्ये कोणी कोणाला डॉमिनेट वगैरे करायचं का? म्हणजे भांडण किंवा काही असं? नाही. जान्हवीचा स्वभावच असा होता की तिच्याशी कोणीच भांडवू शकायचं नाही. पण हा, सुबोध आणि जान्हवीमध्ये वाद व्हायचे कधी कधी. पण आपण कशाला लक्ष द्यायचं त्यात, नाही का? एकत्र राहणे एवढी घट्ट मैत्री होती त्या दोघींमध्ये की घरची ओळख होती म्हणून एकत्र राहत होते? नाही. अशी मैत्री व्हायला पल्लवीची बहीण स्वाती कारण आहे. म्हणजे स्वातीमुळे काय झालं? स्वाती ही पल्लवीची खूप लाडकी होती, पण ती 15 वर्षाची असतानाच गेली बिचारी. तेव्हापासून पल्लवी आणि जान्हवी जास्त जवळ आल्या. त्यामुळे कदाचित पल्लवी जान्हवीमध्ये स्वातीला शोधते. असेलही. म्हणजे तिच्याकडे बघून तसं वाटत होतं. खूप रडत होती ती आणि ॲट द सेम टाइम ती सुबोधलाही सांभाळत होती. या सुबोधचा काही अंदाज येत नाही. तो खरंच हळवा आहे की शिर्के साहेब म्हणतायत त्याप्रमाणे तो नाटक करतो? तो नाटकच करत असणार मॅडम. म्हणजे बघा ना, मध्येच ओरडत काय होता, रडत काय होता. कळेल. सत्य काय ते लवकरच समोर येईल. आणि तसंही पाताडे साहेब सुबोधवर लक्ष ठेवून आहेतच. सोसायटीतल्या लोकांचं सुबोधबद्दल काय मत आहे? तसं बरं आहे. म्हणजे जान्हवीची आणि त्याची कधी कधी भांडणं व्हायची, पण प्रेमात भांडणं तर होतातच ना.
मॅडम शिर्के साहेबांचा मेसेज आलाय. त्यांनी CCTV फुटेज आपल्याला मेल केलं. अरे मग लॅपटॉप घे, लॅपटॉपवर बघू. जान्हवीवर हल्ला होईपर्यंत हा तिथेच थांबला होता. हल्ला झाल्यावर तर हा तिथून निघाला. बघणाऱ्यांचा यांचा संशय आहे, ह्याचा संबंधच नसेल. पण याचं नाव पत्ता कुणाला माहित नाही. प्ले करा. म्हणाली एवढं काय घाबरायचं त्या. आणि आपण जोपर्यंत हे बघत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार कसं गुन्हेगार कोण आहे ते. हो सॉरी. कसं मारलंय तिला नाही बघवते. चिल. माणूस नाही, राक्षस आहे, राक्षस. ताब्यात येऊ दे, मग याला दाखवतो. साहेब पण हे सगळं तुम्ही पुन्हा पुन्हा का बघताय? शिंदे हा बाईकवाला खरंच फोनवर बोलतोय की फोनवर बोलण्याचं नाटक करत थांबलाय? जरा झूम करा. कारण हल्ला झाल्यावरती हा लगेच निघाला. नीट बघा, हा बाईकवाला ज्या दिशेने गेलाय त्याच दिशेने हल्लेखोर पण गेलाय. म्हणजे साहेब हा बाईकवाला त्याला नेण्यासाठी पुढे जाऊन थांबला नसेल? असू शकतं. साहेब या बाईकवाल्याची चौकशी केली. हा गार्डनच्या मागच्या टपरीवरती चहा प्यायला कधी कधी येतो असं समजलं, म्हणून मी पाळत ठेवली, पण हा अजून आला नाही. हा हल्लेखोरात सामील असेल तर येणारच नाही. पण मला असं का वाटतं की मी त्याला कुठेतरी बघितलं. आधीचं फुटेज दाखव. एक मिनिट. तर हल्लेखोराच्या चेहऱ्यावरनं रुमाल पडला ना, तिथून जरा पुन्हा लावणं. रिवाइंड करते ना. हां आठवलं? अरे हा तर बाबल्या.
अरे 6 महिन्यापूर्वी त्या चारकोपच्या मारामारी प्रकरणामध्ये याला अटक टाकला होता. 3 महिने जेलमध्ये होता. आता जान्हवीचे रिॲक्शन बघा. आधी ती घाबरली आहे आणि नंतर त्या हल्लेखोराचा चेहऱ्यावरचा रुमाल जेव्हा पडला तेव्हा तिने आश्चर्याने तू असं काहीतरी म्हटल्यासारखं वाटतं बघा. हे मला असं वाटतंय जान्हवी त्या हल्लेखोराला ओळखत होती. हो मॅडम, कदाचित हा मारेकरी तिच्या ओळखीचा आहे. म्हणजे ते सुबोध आणि पल्लवीच्या कुणाच्या तरी ओळखीचं असणार. कदाचित दोघांच्या. पण एक गोष्ट नक्की, याचा जान्हवीच्या पूर्वायुष्याशी काहीतरी संबंध आहे. अधिक आपण ही गोष्ट लगेचच इन्स्पेक्टर साहेबांना कळवायला हवी. हा अस्मिता मॅडम बोला. हां इन्स्पेक्टर साहेब, फुटेज मिळालं आम्हाला. आम्ही ते चेक सुद्धा केलं. एके ठिकाणी झूम केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलंय की जान्हवी त्या हल्लेखोराचा चेहरा पाहून तू असं काहीतरी बोलली. मला असं वाटतं ती त्या हल्लेखोराला ओळखत होती. हो मॅडम, यू आर राईट. कदाचित तो हल्लेखोर त्या बाईकवाल्याचा साथीदार असेल. आणि त्या बाईकवाल्याचा आमच्याकडे रेकॉर्ड आहे, पोलीस रेकॉर्ड. अट्टल गुंड आहे. माझी माणसं त्याच्या मागावरती आहेत. सापडला की त्याला चौकशीसाठी आत घेतो. इन्स्पेक्टर साहेब, आपण आपल्या परीने सगळ्या शक्यता पडताळून पाहतो, पण जी हल्लेखोराला ओळखू शकेल ती जान्हवी मात्र बेशुद्धच आहे. पण कदाचित सुबोध किंवा पल्लवी त्या हल्लेखोराला ओळखत असतील तर. हो, पण त्या सुबोधवर माझा विश्वास नाही. हो, पण आपण त्याला हे फुटेज दाखवूया आणि त्याला जज करूया. म्हणजे त्याच्या एक्सप्रेशनवरून कळेल आपल्याला की तो खरं सांगतोय की खोटं सांगतोय. ठीक आहे, तुम्ही पल्लवी आणि सुबोधची चौकशी करा, मी बाबल्याला काढतो. शिर्के साहेब, म्हणजे मान्य आहे की सुबोध सस्पेक्ट आहे म्हणून तुम्ही पाताडे साहेबांना तिथं पाठवले, पण खरंच जर सुबोध गुन्हेगार असेल तर हवालदार साहेबांना बघून तो सावध होईल. येस, करेक्ट. म्हणजे सुबोधच काय, कोणीही गुन्हेगार असेल तरीही तो जान्हवी बेशुद्ध असताना पुन्हा तिला दगाफटका करण्याचा प्रयत्न करेल. आणि मला वाटतं हे रात्रीच्या वेळेस घडेल. बरोबर आहे तुमचा अंदाज. आपल्याला अलर्ट राहायला हवं. इन्स्पेक्टर साहेब, तुमची हरकत नसेल तर एक सजेशन देऊ. बोला ना मॅडम. नाही म्हणजे त्यामुळे तो गुन्हेगार सुद्धा बेसावध राहील आणि पाताडे साहेबांना सुद्धा थोडा रिलीफ मिळेल. शुअर मॅडम, आणि तुमची सूचना आपल्या फायद्याचीच असू शकते. ऐका, जान्हवी, कधी येशील शुद्धीवर? सुबोध, कॉफी. नकोय मला कॉफी. सुबोध, अरे असं कसं चालेल? जान्हवीला ऍडमिट केल्याचं कळल्यापासून काहीच खाल्लं नाहीयेस तू. कॉफी घे, बरं वाटेल तुला. नाहीतर तुला उपाशी ठेवलं, तुझी काळजी घेतली नाही म्हणून मला ओरडेल ती. ते चालणार आहे का तुला? नको. माझा ऐकशील? तू घरी जा, मी थांबते जान्हवी जवळ. ही बरी होत नाही ना तोपर्यंत मी घरी जाणार नाहीये.
इन्स्पेक्टर साहेबांनी राकेश आणि समीरला वॉर्ड बॉयज म्हणून हॉस्पिटलमध्ये थांबण्याची परवानगी दिली. त्यामुळे हल्लेखोराला किंवा त्याचा कोणी साथीदार जर हॉस्पिटलमध्ये असेल तर त्याला बेसावत ठेवून जान्हवीवर नजर ठेवता येणार आहे. जान्हवी त्या हल्लेखोराला पाहून तू असं म्हणाली, त्यामुळे तपासाला एक वेगळीच दिशा मिळाली. त्या क्लिपिंगमध्ये हल्लेखोराचा चेहरा व्यवस्थित दिसत नाही, पण ते क्लिपिंग सुबोध आणि पल्लवीला दाखवून त्यांची रिॲक्शन काय होते हे पाहायचंय मला. जान्हवी त्याला पाहून तू असं म्हणाली, याचा अर्थ ती त्याला नक्की ओळखत असणार. जान्हवीशी वैर असणाऱ्या कुठल्याही माणसाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही, काही आठवत नाहीये. हे बघा, प्लीज आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काही सांगितलं तरच तो पकडला जाईल. सुबोधराव, म्हणजे बागेत रस्त्यात येताना जाताना अशी काही एखादी घटना घडली असेल जी तुम्हाला आठवत नसेल, पण प्लीज आठवण्याचा प्रयत्न तर करा. म्हणजे तो माणूस कोणीही असू शकतो, जान्हवीवर प्रेम करणारा किंवा द्वेष करणारा सुद्धा. हो मॅडम, असा एक तरुण होता, त्याला ही अशीच दाढी मिशी होती. कोण होता तो?